पोलन ॲग्रो मिनरल्स प्रायव्हेट लिमिटेड। संशोधन, गुणवत्ता, सेवा के साथ हमारा लक्ष्य समृद्ध भारत। निमॅटोड हा जो इन्सेक्ट आहे हे दोन प्रकारचे दिसतात। एक इंटरनोड असतो म्हणजे आतून मुळीच्या आतमधून कट मारत सर्वाइव्ह होणारा, आणि बाहेरून आउटर नोड म्हणजे बाहेरच्या बाजूला कट करून आता तुम्हाला दिसतो ते फक्त गाठीवाला दिसतो, पण तो गाठीवाल्याच्या पेक्षाही घातक कुठला असतो तर आतनं कट करणारा। तो काय करतो, वेन्स कट करतो, आणि तो जेव्हा वेन्स कट करतो त्यावेळी डायरेक्ट फांदीच वळते। समजते ना? काय चुकलं तर मला विचारा, माझं चुकलं तर करेक्ट करा, काय प्रॉब्लेम नाही। तो आतनं जो कट करतो तो काय करतो, डायरेक्ट कट करता वेन्स करतो, आणि मग अर्धी फांदी मुळीचा अर्ध्याकडचा भाग तो प्रवाह झायलम फ्लुएन्सचा प्रवाहच कट मारतो, आणि तो प्रवाहाचाच जर अडथळा आला तर त्याचे इफेक्ट लवकर दिसतात। जर तुमचा शेंडा सुकून असा बिन पाणी मिळाल्यासारखा खाली वाकायला लागला तर त्याला इंटरनोडचा प्रभाव जास्त असतो, आतनं कट करणाऱ्याचा। आणि जर तुमच्या भांड्यांचे सगळ्या चौफे शेंडे दुपार घालायला लागले पाऊस पाणी असताना सुद्धा, तर समजायचे की आउटर नोड बाहेरचे निमॅटोड्सचा प्रभाव जास्त आहे। सिद्ध सरळ साधी। तर काय येतात जे तुम्हाला कळलेलं नाही, म्हणजे काय की ज्या वेळेला आपण अन्न कक्षा प्रत्येक पिकाची निश्चित करतो, जर पपईची 27 इंच ही अन्न कक्षा आहे तर प्रत्येक खताचा डोस 27 इंचाच्या आतच पडला पाहिजे। तो जर चुकल्यासारखा तुम्ही 3-4 फुटाच्या कक्षेत टाकला तर काही प्रसंगाला वनस्पती आपल्या इच्छाशक्ती विरुद्ध जाऊन अन्नाच्या गरजेपोटी रनर रूट्स वरती फीडर रूट्सची निर्मिती करतो। आता मला काय सांगतो सायन्स, रनर रूट्स वरती फीडर रूट्सची निर्मिती करतो। सस्पेक्टेड म्हणजे इच्छा नसताना, नियमात नसताना, कुठल्याही नियमात नसताना, आणि अशी निर्माण झालेली मुळं तात्पुरत्या वेळेला अन्न घेतात आणि नंतरच्या काळामध्ये परत तुम्ही तिथं अन्न द्यायला जात नाही, ती नंतर सस्पेक्ट होतात म्हणजे काय होतात, ती झाडाचा भाग आहे पण आणि तसा भाग नाही पण। का नाही आहे, कारण त्या झाडाच्या नियम कक्षेमधला तो पार्ट नव्हता, आणि परिणाम स्वरूप ही सस्पेक्टेड जी रूट आहे ह्या रूटना परत अन्न कक्षेमध्ये काम न मिळाल्यामुळं याच्यामध्ये नवीन पेशींचा चयन होत नाही, नवीन पेशी निर्मितीचं काम होत नाही, आणि त्या नवीन पेशी निर्माण न झाल्यामुळं या पेशी या ज्या मुळे आहेत ह्या अटॅच असतात शरीराला पण काम काहीच करत नाही। अशा कक्षेमध्ये बिननिकामी अवस्थेमध्ये दीर्घकाळ पडून राहतात, आणि या दीर्घकाळ पडून राहिल्या की याची जी सेलवॉल आहे, याची बाह्य पेशीवॉल आहे, ही पेशीवॉल सॉफ्ट होते। का सॉफ्ट होते, कारण नवीन त्याच्यामध्ये निर्मिती बंद झाली, आणि ही सॉफ्ट झाली की मग याच्यातूनच उपद्रवी कीटक आपल्या उपद्रवाला सुरुवात करतात, आणि मग ते कीटक तिथं उपद्रवाला सुरुवात करतात, आणि नंतर ज्यावेळेला ते डॉमिनन्स होतात, ते स्वतःहून तिथं सर्वाइव्ह होतात, त्यावेळेला लाईव्ह सेल असणाऱ्या पेशींना पण कट करायला चालू करतात। म्हणजे चांगल्या ताज्या नवीन मुळांमध्ये सुद्धा तो उपद्रव वाढायला सुरू करतात। गोष्ट कळली तुम्हाला? मग याच्यासाठी काय करायला पाहिजे, चांगल्या पेशीपर्यंत, चांगल्या मुळांपर्यंत निमॅटोड पोहोचला नाही पाहिजे। तो येत नाही सगळ्यांनी, तो काय तिथं आहे जमिनी, तो कुठून बाहेर काही इम्पोर्ट होत नाहीये, पण त्याला आपल्या मुळांमध्ये वाढता येऊ नये, आपल्या मुळा त्याला वारंवार प्रतिजैविकांनी विरोध करत असतात, त्याला त्याच्यावर सर्वाइव्ह होऊ नये हे आपल्या मुळ्या कार्य करतात। पण ज्यामुळे आपण तात्पुरत्या कुठेतरी निर्माण केल्या, पाऊस पडला सगळीकडे कुठेतरी खत होतं म्हणून निर्माण झाल्या, अशा मुळ्यांनी उपद्रव सुरू केला। हा उपद्रव जर सगळ्याच मुळांमध्ये पसरला तर मेन झाड काय होतं, खराब होऊन जातं, अन्न घ्यायचं बंद होऊन जातं, त्याचा अन्न प्रवाहच कट होतो, बंद पडतो, आणि नवीन मुळ्या निर्मिती होणं कालांतरानं बंद पडतं। गोष्ट कळते ना सर? कळायला येतं काय, जादा होते, समजते? याला करावं काय, येऊ नये म्हणून करावं काय, याच्यासाठी सगळ्यात जास्त पर्याय आणि निमॅटोडचा सगळ्यात जास्त प्रादुर्भाव कुठं पाहिला जातो, आवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त ना कोरड्या भागामध्ये येतो। म्हणजे तुम्ही जर पूर्व पट्ट्यात गेला, तिथेही तुम्हाला तो फारसा प्रॉब्लेम नाही, जिथे पाऊस पडतो तिकडेही तो प्रॉब्लेम नाही। प्रॉब्लेम कुठे येतो, आवर्षण प्रवण क्षेत्र, जिथं स्थिर नाही, स्थलही नाही, दोन्हीचा प्रभाव आहे, कोरड्या वातावरणाचा पण आहे आणि ह्युमिड वातावरणाचा आहे, अशा ठिकाणीच निमॅटोड ह्या कीटकाचा प्रचंड प्रभाव आहे। आणि तो कुठल्या पिकावर, कुठल्याही पिकावर पहा, भरपूर पिकांवर आहे।
फक्त आपण उस बघत नाही, उसावर सुद्धा निमॅटोड पाहिला गेलाय. तुमच्या माहितीसाठी सांगतो अभ्यास कक्षेमध्ये, पण उसावर ते पाहिला गेलाय. ही फॅक्ट आहे, हे फक्त आपल्याला बघायचं आहे. पण हे का होतं तर मूळ कक्षा, अन्न कक्षा आणि त्याच्यावर तात्पुरत्या आलेल्यामुळे. याला करायचं काय तर आपल्याला पपई पीक लावायचं आहे, आलं लावायचं आहे. आल्यामध्ये तर हा खूप मोठा त्रास आहे. आलं पीक लावायचं आहे, केळी लावायची आहे. तर या पिकांच्या लावताना याच्या अशा निमॅटोड सारख्या कीटकाचा प्रादुर्भाव दीर्घकाळ येऊ नये. मग याच्यासाठी काय काम केलं पाहिजे तर यासाठी आपल्याला सगळ्यात चांगलं काम केलं पाहिजे की अनावश्यक अन्न कक्षा ज्या आहेत या काय केल्या पाहिजे, सुरुवातीच्या काळातच संपवल्या पाहिजे. अनावश्यक. मग त्यासाठी काय करायला पाहिजे तर सुरुवातीला जेव्हा बेसल डोस आपण टाकतो त्या बेसल डोस बरोबर जर तुम्हाला टाकता आला तर ऍक्टिव्ह सल्फर, ऍक्टिव्ह म्हणजे जो पाण्यामध्ये किमान सोल्युबल आहे असा सल्फर एकराला 10 ते 15 किलो टाकता आला पाहिजे. असा सल्फर आलाय का कुठून? आता आपल्याला मिळतो ती पावडर, ती काय बिनकामाची आहे का? ते WP आहे, ती वेटेबल पावडर आहे, ती पाण्यात विरघळत नाही. मग आणायचा WTG तो परवडत नाही, कारण तो आजच्या काळामध्ये 150-200 रुपयापेक्षा जास्त महाग आहे. मग अजून त्या पुढे गेलं तर काय करायचं तर बर्न सल्फर. आज पोलन ऍग्रोने मिट्टी मास्टर नावाने एक बर्न सल्फर चालू केलाय, एकदम स्वस्त 50 किलोची बॅग. म्हणजे मी काही प्रोडक्ट म्हणून सांगत नाही तुम्हाला, अभ्यास हा बघा. आपण त्याला बर्न करतो, 600 अंश सेंटीग्रेडला जाळतो सल्फरला, साध्या सल्फरला. त्यावेळेस जाळला तर तो 100% पाण्यात सोल्युबल येतो. फक्त किती रुपये किलो येतो? 10 रुपये किलो येतो. 10 रुपये किलो येतो. एक 50 किलो जरी ऍप्लिकेशन केलं तरी इनफ आहे किमान. हा सल्फर करतो काय की अनावश्यक जेवढ्या पडलेल्या अन्न कक्षा आहेत त्या कक्षा पहिल्या महिन्यातच पूर्ण वर्ग करतो आणि त्यानंतर तिकडे सगळीकडे 100% जमीन वर्ग राहते. वर्ग म्हणजे किमान नील राहते, अवेलेबल रिसोर्सेस कमी राहतात. त्यामुळे 2 फायदे होतात. एक पेस्ट, म्हणजे एक पेस्ट ज्याला म्हणतो IPM मध्ये ज्याला पेस्ट म्हटलं जातं, त्यातलं पेस्ट म्हणजे काय तर तण. हे तण सुद्धा एक पेस्ट आहे, म्हणजे उपद्रव करणारं मुख्य वनस्पतीला उपद्रव करणाऱ्या प्रत्येक गोष्टीला पेस्ट म्हणतात. IPM मध्ये इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट मध्ये तण सुद्धा हे पेस्टच मानलं जातं, म्हणजे उपद्रव करतो. तर अशा ठिकाणी तुम्हाला तण सुद्धा कमी दिसेल का? तर उपलब्ध अन्नसाठा पहिल्या महिन्यात 6 महिन्यातच काय झाला, संपून गेला. आणि तुम्ही जे देणार आहे तेवढाच तिथं शिल्लक राहील. आणि तो जर 27 इंचाच्या आत असेल तर त्याचा उपद्रव फार कमी राहील. तर पहिला काय करायचं तुम्हाला तर सल्फर विदाउट फेल. आणि नाही मिळालं तर थेट तुम्ही जिप्सम वापरा. किमान 1 एकराला एका वेळेस ज्यावेळी बेसल डोस टाकता पहिला त्यावेळेस किमान 1 टन जिप्सम प्रति एकराला वर्षातून एकदा वापरलाच पाहिजे. सर लक्षात येते, वापरलाच पाहिजे. तो करेल काय ऍटलिस्ट किमान त्यातला जो सल्फेट होतो तो सल्फेट फॉर्म मध्ये असतो सल्फर. हा सल्फेट फॉर्म काय करतो, अन्नद्रव्याला बांधून ठेवतो. अनावश्यक उपलब्धतेकडे जाऊ देत नाही, वाहून जाऊ देत नाही, बांधून ठेवतो, दीर्घकाळ बांधून ठेवतो. समजतंय? दुसरं करावं काय, जिथं जिथं ज्यांच्या शेतामध्ये आता लाईव्ह दिसायलाच लागला निमॅटोड तर पहिला काय करावा, 6 किलो कळीचा चुना ड्रिप मधून सोडून द्यायचा. पहिला 6 किलो कॅल्शियम कार्बोनेट गेला की जमिनीतलं उपलब्ध अन्नसाठ्याच्या साखळ्याच बंद पडतात. पहिली साखळी बंद पडली की मुळांमध्ये जिथं उपद्रव आहे तिथं अन्न घेण्याचे कामच बंद पडतं. काम बंद पडलं की निमॅटोडला खायलाच काही मिळत नाही. पहिलं काम चालू होतं की निमॅटोडची जी पुढची जनरेशन आहे ती ड्रॉप व्हायला चालू होती. मी समजते काय म्हणतोय, पहिलं 6 किलो कळीचा चुना सोडून द्यायचा. त्या 6 किलो कळीच्या चुन्याबरोबरच 2 kg ब्लिचिंग पावडर मिक्स करायची आणि ड्रिपनं सोडून द्यायची. हे 2 काम 15 दिवसात रिपीट करा. 80% तुम्हाला इथे दोन्ही प्रकारचे निमॅटोड्स कंट्रोल येतात. मग तुम्ही परमनंट सोल्युशन साठी बायोलॉजिकल सोल्युशन त्याच्या पाठोपाठ ड्रिप मधनं सोडायला चालू करा. बायोलॉजिकल कंट्रोल मध्ये मग तुम्हाला मेट्रायझम मिळतं, निमॅटोड साठीचे निमॅटोड सील्स वगैरे असे खूप सारे मिळतात. त्यांचा तुम्ही वापर चालू करा. ते दीर्घकाळ त्याच्यावरती शरीराच्या बाह्य पेशीवरती वाढत राहतात आणि त्याला एन्व्हायरमेंट तयार करण्यासाठी जो घरामध्ये आपण पोहा खातो, सकाळी पोहे करतात ना घरामध्ये, हा पोहा 2-2 किलो ह्या बायोलॉजिकल प्रोडक्ट बरोबर उकडायचा उकडून म्हणजे परतायचा नाही, उकडायचा, गरम पाण्यात काढायचा आणि त्याला 2 दिवस कुजवून तो ड्रिप मधून सोडत राहायचं. मग तुमची बायोलॉजिकल कक्षा एवढी वाढते, स्पेसिफिकली या पेस्ट साठी काम करणारी
जे काही प्रोडक्ट आहे हे इतके चांगले वाढतात की ते काही दिवसातच तुम्हाला दिसतील की निमॅटोडच्या गाठी एकदम छोट्या 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 होत चाललेत आणि त्या नंतर 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 ढळून पण पडून जायला समजते तुम्हाला क्लिअर होते. केमिकल गरजेप्रमाणे वापरा पण केमिकलचा रिझल्ट हा टेम्पररी आहे. कुठल्याही केमिकलचा आता दिसेल 2 दिवसांना परत कंटिन्यू होईल, आता दिसेल परत 2 दिवसांना कंटिन्यू. पोलन एग्रो मिनरल्स प्राइवेट लिमिटेड. संशोधन, गुणवत्ता, सेवा के साथ हमारा लक्ष्य समृद्ध भारत.